गुड मॉर्निंग. आज तर मी सकाळी सकाळी लवकर उठलो आहे. तुम्ही विचाराल का उठला आहे, तर मी आज गेम खेळण्यासाठी उठलो आहे. मला प्ले स्टेशन वगैरे खेळायला खूप आवडतं. आज सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. आई आईच्या क्लासेसला गेली आहे, रेणूच्या झुंबा क्लासेससाठी बिझी आहे आणि कोणाला माहीतच नाही आम्ही लवकर उठलो आहे. त्याच्यामुळे आज छान मनसोक्त गेम खेळणार आहे. रोहन, अरे बापरे, आली. आज सकाळीच तुम्ही गेम खेळताय. आता तिथे भूक लागली आहे सगळ्यांना. तुम्ही पटकन सगळ्यांसाठी पोहे करता का? चला उठा, चला पोहे करा. झटपट होणाऱ्या पोह्यांसाठी लागणारे साहित्य तुम्ही पाहू शकता. आपण पोह्यांना पहिलेपासून भिजवून घेतले आहे, तुम्ही पण भिजवून घ्यावे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करू. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची यांना छान परतवून घेऊ. पोह्यांमध्ये क्रंचीनेस आणण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊ आणि त्यांना परतवून घेऊ. आता आपण कढईमध्ये उभा चिरलेला कांदा परतवून घेऊ. या वेळेला तुम्ही बटाट्याच्या चकत्या पण टाकू शकता कांद्यासोबत, पण आमच्या घरी कोणाला जास्त बटाटा आवडत नाही, त्याच्यामुळे मी बटाटा स्किप करतो आहे. आता थोडीशी हळद, मीठ आणि साखर टाकून घ्यावी. आणि साखर तुम्ही पोह्यांमध्ये आधी टाकून घेऊ शकता, म्हणजे कढईत टाकायच्या आधी. आता भिजवलेले पोहे आपण कढईत टाकून परतवून घेऊ. आता फ्रेश कोथिंबीर पोह्यांमध्ये ऍड करून पोह्यांना 2 ते 3 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ. सगळ्या टेस्ट बॅलन्स करण्यासाठी पोह्यांमध्ये लिंबू पिळून घ्यावे. आता पोह्यांवर गार्निश म्हणून आपण खोबऱ्याचा किस आणि शेव टाकून घेऊ. आता आपले गरम गरम पोहे तयार झाले आहेत. आपण ते रेणूला पाहू कसे वाटतात आणि त्याच्यानंतर मी पुन्हा गेम खेळायला बसतो. रेणू, तू तर माझी जागा घेऊन बसली. मला तुम्हाला प्ले स्टेशन खेळूच नाही द्यायचं होतं. ठीक आहे, ट्राय करे पोहे आणि सांग मला कशी झाली. दिसतात तर मस्त एकदम. वा वा, सुंदर केले एकदम. आवडले ना तुला? खूप आवडले. आता मी बसू पुन्हा गेम खेळायला? नाही. अरे, आपण पुन्हा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रोहन रेणू ब्लॉग्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.